बातमी समोर आलेली आहे। मान्सून संदर्भात गुड न्यूज आलेली आहे। वेळेआधीच केरळमध्ये धडकणार मान्सून, महाराष्ट्रामध्ये कधी येणार मान्सून हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। वेळेआधीच मोसमी पाऊस निकोबार बेटावर दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। केरळमध्ये 1 जूनला तर मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। उन्हाळ्याच्या कडाक्यातही राज्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लागली। यामुळे तापमानाचा पारा खाली आल्यानं नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। दरम्यान अंदमान निकोबार बेटावरून मान्सूनबाबत चांगलीच बातमी समोर आली। यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। वेळेआधीच मोसमी पाऊस निकोबार बेटासह दाखल होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। केरळमध्ये 1 जूनला तर मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। भारतीय हवामान खात्यानं यंदा 105% पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। केरळमध्ये 1 जूनला तर मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 8 जूनपर्यंत मोसमी धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। एल निनोचा प्रभाव नसल्यानं या ठिकाणी अनुकूल वातावरणामुळे पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याअखेरीस मान्सूनपूर्व वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याची बातमी आहे। कमी दाबाचा पट्टा लवकर तयार होईल, त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येऊ शकतो। यंदा महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, तर मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यामध्ये मान्सून लवकर येणार असल्याची बातमी समोर आलेली आहे। गुड न्यूज आहे, वेळेआधीच केरळमध्ये मान्सून धडकणार आहे, तर महाराष्ट्रातही एका आठवड्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून येणार आहे। तर अशा प्रकारचा हा आपला मान्सून संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ रोज मिळत जातील। धन्यवाद।